नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपल्या 1 जुलै रोजी पेरणी केलेल्या उडदाच्या शेतामध्ये आपण उभे आहोत. आजची तारीख जवळपास 9 जुलै आणि आज 9 जुलैला याला 40 दिवस पूर्ण होतात. याला प्रथम फवारणी घेतलेली आहे. तर उडदाची परिस्थिती आणि यावर काय फवारणी घेतली आपण थोडक्यात बघू. तर हा आपला निर्मल सीड कंपनीचा उडीद आहे. याची आज यावर काही कुठली फार मोठी आळी दिसत नाही. अशा प्रकारे याला फुले करवट चांगल्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि काही बुरशीजन्य आजारसुद्धा यावर दिसत नाही. तर आता हे जे पानं दिसतात तर हा जीवाणूजन्य करप्याचे काही ठिपके किंवा उडदाची पानं लाल होतात अशा प्रकारचा हा बुरशीजन्य आजार याची नुकतीच कुठे कुठे सुरुवात झालेली आहे. आणि हे पानाला छिद्र दिसतात म्हणजे कुठे थोडीफार अळी असेल. तर यासाठी आपण यावर एक फवारणी घेतलेली आहे. तर बघू या फवारणीमध्ये काय घेतं. काय हे सिजेंटा कंपनीचं सिमोडीज 15 ml प्रति पंप. याचं टेक्निकल आहे आयसोसायक्लोसेरम 9.2%. हे सर्व प्रकारच्या रस शोषक किडी आळी आणि फार उपयुक्त औषध आहे आणि अतिशय चांगला मॉलिक्यूल आहे. याचा रिझल्ट चांगला येतो आहे वांग्यामध्ये सुद्धा शेंडेअळी वगैरेसाठी. तर हे घेतलेलं आहे. बुरशीनाशक म्हणून आपण वेस्पा, याच्यामध्ये प्रोपिकोनॅझोल आणि डायफेनॅकोनॅझोल म्हणजे याची थोडीशी वाढही थांबेल. प्रोपिकोनॅझोल टिल्ट आपण ज्याला म्हणतो त्याने आणि डायफेनॅकोनॅझोल असं ड्युएल आपण यावर बुरशीनाशक घेतलेला आहे. उडदावरचा दुसरा प्रादुर्भाव होतो जीवाणूजन्य करपा. यासाठी आपण स्टेप्रोसायक्लिन घेतलेला आहे आणि टॉनिक म्हणून ऑल टाईम हिट फॅन्टॅक प्लस हे ॲमिनो ॲसिड आहे. त्याच्यामध्ये हे 20 ml हे व्हिटॅमिन्स ॲमिनो ॲसिड्स याचं कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यासोबत सिलिकॉन स्प्रेडर आणि स्टिकर अशा प्रकारची आपण यावर ही फवारणी घेतलेली आहे. वेस्पा 12 ml घेतला, फॅन्टॅक 20 ml घेतलं आणि सिमोडीज 15 ml आणि स्टेप्रोसायक्लिनच्या 6 पुड्यात आपण एकूण म्हणजे एका पुडीत 2 पंप केले. अशा प्रकारची ही फवारणी यावर घेतलेली आहे. आणि या फवारणीनंतर आता रिझल्ट कसा दिसतो हे आपण लगेच बघूया. उडदाची परिस्थिती यावेळेस चांगली आहे. थोडासा पेरणीला लेट झाला पण अतिशय छान बसलेला आहे. आपल्या भागात आपण उडीद पेरला का आणि पेरला असेल तर त्याची परिस्थिती काय. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.